म्हणजे तुझ्या मनात जे काय आहे ते तू नक्कीच आमच्याशी बोलू शकतेस, शेअर करू शकतेस, पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही कन्व्हिन्स होऊच. ओके. तुम्हाला गंमत माहितीये का? सौमित्रला ना DDLJ खूप आवडतो. ओ माय गॉड. म्हणजे तू आता आम्हाला त्याच्या बारीक सारीक आवडीनिवडी सांगणार आहेस का? आणि त्या सांगितल्यानंतर आमचं मत बदलेल असं तुला वाटतं का? DDLJ. मला ना ती फिल्मच कधी कळली नाही. आणि ते सरसो के खेत में हिरो हिरोईन धावत बसतात ना, ते तर मला बिलकुल आवडत नाही. मला नाही वाटत सौमित्र आणि माझ्या आवडीनिवडींमध्ये काही कॉमन आहे. ते ठीक आहे, पण तुझ्यामध्ये आणि सौमित्रमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. काय? मला नाही वाटत सौमित्रमध्ये आणि माझ्यात काही कॉमन आहे. मी नाहीये का तुमच्यात कॉमन? बरोबरच आहे, पण सौमित्राचा चॉईस काही फारसा बरा नसणारच. मी आवडले ना त्याला, त्यामुळे कसा चॉईस बरा असेल. युअर राईट. हे हे कुठे नेतेस तू? सेल्फ पिटी मोडवरती जातेस का तू? का सरकॅझम कडे नेतेस? नाही, सरकॅझम कडे नेणार असेल तर तसं करू नकोस, कारण आपल्याला अख्खी रात्र पुरणार नाही. वी ऑल आर व्हेरी गुड ॲट इट. हिच्याकडे तर फारच. नाही 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 नाही, आपल्याला तिकडे जायचंच नाहीये. हा, तर मी तुम्हाला काय सांगत होते की सौमित्र DDLJचा मोठा फॅन आहे. आणि त्याचं कारण काय माहितीये का? त्याचं असं म्हणणं आहे की त्याला पळून जाऊन लग्न करायचंच नाहीये. जोपर्यंत माझे आई बाबा लग्नाला तयार होत नाहीत तोपर्यंत मी लग्नाला थांबायला तयार आहे, असं तो मला म्हणतो. म्हणजे खरं तर तो तुमच्याच बाजूने बोलतोय, नाही का? आय नो, फिल्मचे डिसएडव्हान्टेजेस आहे तो, बाकी काही नाही. ऍक्च्युली ना मला पण तुमच्यासारखंच वाटतं. सौमित्रांनी DDLJ बघितला नसताना तर बरं झालं असतं यार, बिकॉज आय लव्ह हिम सो मच. आणि आई बाबा, मला त्याच्याशीच लग्न करायचं. मला नाही कळत रे आमच्या लग्नाचं काय होईल. हा, म्हणजे मी याआधी कधी बोललो नाहीये कोणाला, म्हणजे मैत्रीला पण नाही की तिच्या आई बाबांना मी आवडेन असं मला नाही वाटत. मला माहितीये. म्हणजे त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण म्हणजे करेक्ट वाटतो मला की, आणि एवढं इम्प्रॅक्टिकल कोण असतं का आमच्यासारखं. हो, आमचं सगळंच वेगळं आहे. म्हणजे काय आमचं क्लास, कल्चर, फॅमिली, आमचं सगळंच वेगवेगळं आहे. आणि तिच्या आईबाबांच्या म्हणण्यानुसार मी काही त्यांच्या बरोबरीचा असा नाहीये ना. आणि मैत्रिणी कितीही प्रयत्न केला तरी मी आपलं होमिओपॅथीच राहणार आहे त्यांच्यासाठी, म्हणजे काही केलं तरी. आणि प्रेम बिम हे अशा वेळेला नाही वर्क करत रे, काही कर. अरे पडतो, मान्य मला, पडू देत. माणसाने प्रेमात पडायलाच पाहिजे, पण जेव्हा असं लग्न, संसार वगैरे या गोष्टी असतात ना, त्यावेळेला हे प्रॅक्टिकल मुद्दे येतातच रे मध्ये.
आ 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 तसं तसं तुला वाटतं यार आदिल, असं असं नसतं. आता लोक विचार करून प्रेमात पडतात. म्हणजे आधी सगळं सॉर्ट असतं की म्हणजे ह्याचं काय होणार आहे का पुढे, किंवा हिचं काय आहे पुढे. मग ते बघून सगळं असं करतात. आमच्यासारखं इम्प्रॅक्टिकल आणि असं इमोशनली कुणी तर फारसं करत नाही. आ आ आ आ आ आ आ आ हे तसं. रेणू, तुला काय वाटतं? मला नका विचारू या बाबतीत. म्हणजे काय, माझा ना प्रेमाविमावर विश्वास नाही अजिबात. म्हणजे म्हणजे कसं आहे की आजकाल ना कोणालाही वाटतं अरे की आपण झालो मोठी की करूयात एखादी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड. आणि प्रत्येकालाच कोणी ना कोणी मिळतच आहे की. आणि फिल्म्स मध्ये तेच असतं की एकटं राहणं किती वाईट. मग करूयात की दिसेल तसं, ऍक्सेसिबल असेल तसं कोणाला तरी पकडून एखादं छोटस अफेअर करूयात. सौमित्र, मला असं म्हणायचं नाही की तुझं आणि मैत्रीचं पण तसंच काही आहे. मी कसं काय काही पण बोलू तुमच्याविषयी, कारण मला काही माहितीच नाही अरे की तुम्ही प्रेमात कसे पडलात. मैत्री नाही, हे जे तू म्हणतेस की प्रेम वगैरे असतं ते खरंच असतं का ग? नाही म्हणजे जर ते खरंच असेल तर मग योग्य जोडीदार मिळाल्यानंतर लग्नानंतर कितीही वर्ष झाली तरी माणसं आनंदी राहिली असती ना. तसं होत नाही. काय असतं, माणसं सवयीची होतात. म्हणजे कसं असतं की सवयी जुळल्या की प्रेम आहे, सवयी जुळेनाशा झाल्या की दुरावा, संपलं प्रेम. मला सांग ना, उद्या तुला दुसऱ्या कुणाबद्दल असं वाटणार नाही कशावरून? किंवा असं नेमकं तुला काय कळलं त्या मुलाबद्दल की तुला असं वाटलं की हाच तो मुलगा आहे ज्याच्याबरोबर आपल्याला लग्न करायचंय? आणि लग्नच बरं का अभय, प्रेमात बिमात पडायचं नाहीये, लग्नच फॉर गॉड सेक. हा, मला ना या मुलांचं काहीच कळत नाही. म्हणजे खरं तर मला असं वाटलं होतं की ही जनरेशन आपल्यापेक्षा स्मार्ट आहे, प्रॅक्टिकल आहे. पण बघतो तर काय, हे अजूनही त्या सिनेमातल्या गोष्टींवरच विश्वास ठेवतायत की कुणीही कधीही कुणाच्याही प्रेमात पडतं, काहीही केलं तरी चालतं. असं नसतं मैत्री. सगळं बघून तपासून लोक प्रेमात पडतात. अपब्रिंगिंग, क्लास आणि त्याचं सोशल स्टेटस हे बघावंच लागतं, विसरू नकोस. किती फॅन्टसी झोन मध्ये जगणार आहेस तू? फॅन्टसी झोन तर मला आवडतोच ना बाबा, लहानपणापासूनच आवडतो मला, नो डाऊट. ठीक आहे, पण एनिवे तुम्हाला नाही समजू शकत ते, लिव्ह इट. ग्रेट. मग मस्तच आहे की. म्हणजे मग असे फॅन्टसीतच तुला काल्पनिक पंख फुटतील, मग तुम्ही दोघे उडत उडत चंद्रावरती जा, चंद्रावरती तुमचं घर थाटा, संसार करा. तुला खरं लग्न का करायचंय? त्याच्या मागे काही प्रॅक्टिकल विचार आहे? प्रॅक्टिकल आहे की नाही माहित नाही, पण विचार नक्की आहे. म्हणजे वाव, हा मुलगा किती छान दिसतोय म्हणून तो मला नाही आवडला. सगळं स्टेप बाय स्टेप होत गेलं. म्हणजे आधी तसंच होतं की मला त्याला भेटून छान वाटायचं, त्याच्याशी गप्पा मारून छान वाटायचं. मग हळूहळू आमची ओळख वाढत गेली आणि जशी जशी ओळख वाढली तसं तसं मला त्याच्याबद्दल जेन्युइनली काहीतरी वाटायला लागलं. पण हाच मुलगा आहे
ज्याच्या बरोबर मला माझं अख्खं आयुष्य काढायचंय. हा डिसिजन मी घेतला ना, त्यामागे काही कारण आहेत. फॅन्टसी नाहीये बाबा. मी त्याच्यात इडल्या दिल्यात, तो डबा ठेवलाय आतमध्ये. हो. सगळे कपडे घेतलेस का? आतले बितले सगळे? घेतलंय सगळं. परत परत तेच काय विचारते? वेगळं काहीतरी विचार कर. अरे असं काय? पहिल्यांदा चाललायस ना तू विमानाने, म्हणून जरा धडधड होतंय रे. मी लहान आहे का आता? तुमचा झालाय का फॅमिली ड्रामा? तर दादा तू विसरू नको, तुझी फ्लाईट आहे. हे तू कपडे हो हो, तुझी फ्लाईट आहे ना, पहिल्यांदा जाणार आहेस बाबा. अरे चल चल, शेवटच्या क्षणापर्यंत कसली कामं महत्वाचं करतो. आहे हे. काय 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 आणि हा हे बघ, चाललायस पेपर नीट लक्षपूर्वक लिही. दोनदा तपासून बघ, एखादा मुद्दा राहायला नको. सगळे मार्क मिळाले पाहिजे. अगं आई, बोलल्या आधी जरा विचार तरी. पेपर नाही लिहायला चाललाय तो, पेपर वाचायला चाललाय, कॉन्फरन्सला चाललाय तिकडे. म्हणजे त्याहून मोठी गोष्ट आहे का? हा. हो का? अगं ग माझं सोनू ग, ते गुड्डू ग माझा. किती शिक कारट्या शिक जरा त्याच्याकडून काहीतरी शिक. हॅलो, पेनड्राईव्ह ठेव. हा, त्याच्याकडे नको, तो हरवणार. ही मला हा ऐश्वर्या. याची टोपी. हिने हरवली. हॅलो हॅलो ऐश्वर्या. हा हा. अरे बापरे. अगे ऍक्च्युली मी आता जयपूरला चाललोय. हा, फ्लाईटनी. कोणीच नाहीये का? माई पण नाहीये? बर. अरे बापरे. ठीक आहे, मी एक काम करतो. पेन ड्राईव्ह मी बाहेरच्या खणात अगदी कोपऱ्यात ठेवलाय. हा, हा, मी एक काम करतो. मी आलोच जाऊ. म्हणजे मी येतो. आपण तू कुणाला फोन नको करू. कुठे? आलो. अरे अरे आलो. अरे अरे असं काय? कुठे चाललाय? मी आलो, जरा जाऊन येतो. एक काम आहे, डिस्पेन्सरीच्या इथं जाऊन येतो. कशाला? अगं ते डिस्पेन्सरीचे मालक आहेत ना, म्हणजे त्या जागेचे, त्यांची जी नात आहे मैत्री, तर ती जरा आजारी पडली आहे. तर तिला बघून लगेच तपासून येतो. ती माई आजी पण नाही येत ना, म्हणून. अच्छा, ती होय, ती माना हलवत बोलते, असे चित्रविचित्र आवाज करते ती. हा. हो हो. हा दादा, तिचा एक फोन काय आला, तू तर डायरेक्ट कळती. तू गप्प बस रे, दादा तशातला नाहीये. हा. प्रेम आहे का प्रेम? कसला प्रेम? तू नाही तर तसं काही करणार आहे. तू गप्प बस रे. हे बघ, तिथे जाशील, गप्पांच्या नादात विमान आहे ते विसरशील. पहिल्यांदा झालंय ते, निघून जाईल ना विमान. अगं नाही, उशीर नाही होणार. मी एक काम करतो, मी जातो, तिला तपासतो. अजून तसं वेळ आहे. आणि मग मी तिकडनं परत जाईल. हा? अरे तसंच आहे, परस्पर. अरे इथे हे चेन लावायची त्याची. मी लावतो, गाडीत लावतो, गाडीत लावतो. पाण्याची फोन बाटली करतो. देऊ. कधीपासून आहे ताप? अरे संध्याकाळपासून वाढला. होय का? ताप जरा जास्तच आहे. ऍडमिट करायला लागणार. ऍडमिट नाही. तू एक काम कर, माईंना फोन कर. हो, करते माईला. नाही नको, माईला नका करू, फोन नका करू. त्या मुंबईला गेली आईच्या ऑपरेशनला. ते हिस्टेरेक्टोमी आहे. हो ठीक आहे. हा बरं ठीक आहे, माईला फोन नाही करते आम्ही. हा, नंतर करते मी. नको, नाही करायचा फोन. नाही करते. नाही करत आहे, नंतर नाही करत आहे. रिक्षा आणतो. अरे तुला निघायचं ना जयपूरला. मी तुम्हाला सोडतो हॉस्पिटलला आणि मग मी परस्पर तिकडून जाईन. ओके, ठीक आहे. मी तू हे बघ, उठून बस जरा. चल ना, उठ ना, आपण बघूया तुला चालता येतं का. चल चल. हा, हळूहळू. उठून नाही बस. जमत. हा, मस्त उठलीस की. आता एक काम कर, उभी राहा आणि तुला किती चालता येते बघूयात, मग त्यावर आपण ठरवू काय. चालत चालत आपण थोडं जाऊ ना, अगं बाहेरपर्यंत जाऊ. नाही जमणार. बाहेरपर्यंत जाऊ, मग बघूया आपण. हा, हॉस्पिटलला नेता का? बघूया. हॉस्पिटलला नेता.
काय करायचं आता? अं, काम कर, तू आणच रिक्षा. रिक्षा नाही ना. मला एअरपोर्टला जायला रिक्षा. जाते. मला नाही जायचंय. मैत्री, मैत्री, तू नेहमी म्हणतेस ना की मी माझ्याच मनाप्रमाणे वागतो, तुझं कधी ऐकतच नाही. मी तुला आत्ता प्रॉमिस करतो की तू आत्ता जर समजा हॉस्पिटलला आलीस ना माझ्यासोबत, तर मी तुला हवं ते दे. हा? हवं ते देशील? खरंच? हा ते. जायचं? थांब. नाही. चल. मला याआधी पण असं उचललंयस ना? हा म्हणजे बघ ना, आता सारखं सारखं तुला असं उचलायची वेळ येते. मला वाटतं कुणीतरी संकेत देत नाही ना आपल्याला. काय नाही. तू खरंच उचलून घेतलं का रे तिला? स्वीट. पण मग तिने माईला का नाही फोन केला? नाही, ती करू शकली असती माईला फोन, म्हणजे खरंच तिला खूप ताप आला होता. हा मग पण काय तिने नाही केला फोन. तिला असं वाटलं की तिच्यापेक्षा तिच्या आईला जास्त गरज आहे माईची. तू निघून जाऊ शकला असता मला तपासून. ची खूप महत्वाची कॉन्फरन्स होती, पण तो नाही गेला. तो सलग 3 दिवस माझ्यासाठी थांबून होता, माई येईपर्यंत. मला तर माहिती पण नव्हतं की तो माझ्यासाठी थांबलाय. मला नंतर नलिनी काकूंनी सांगितलं की त्यांनी त्याचा महत्वाचा पेपर मेल न पाठवला, स्वतः नाही गेला. मला जेव्हा कळलं ना की त्याला पेपरपेक्षा माणसं महत्वाची आहेत, तेव्हा मी ठरवलं की हीच व्यक्ती आहे जिच्यासोबत मला माझं अख्खं आयुष्य घालवायचंय. दुसरं कुणीच नाही असू शकत. पण याचा दुसरा अर्थ असाही निघूच शकतो ना की त्याला स्वतःचं प्रोफेशन महत्वाचं वाटत नाही, केवळ तुला इम्प्रेस करण्यासाठी स्वतःचे कामधंदे सोडून थांबला तुझ्यासाठी. असंही असू शकतं. बाबा तू मला सांग, जर आई आजारी पडली तर तू काय करशील? उत्तम 2 स्पेशालिस्टकडे तिची केस दिली असती, आणि हे मी सगळं करू शकलो असतो कारण मी उत्तम डॉक्टर आहे म्हणून नव्हे, तर मी हे अफोर्ड करू शकतो. आणि नुसतं ते नाही तर बेस्ट हॉस्पिटल, बेस्ट ट्रीटमेंट,
बेस्ट मेडिसिन. अफोर्ड करता यायला लागतं. अच्छा, म्हणजे माणूस महत्वाचा नाहीच आहे का? कधी कधी काय असतं ना बाबा, फक्त औषधं महत्वाची नसतात. एखाद्या व्यक्तीचा प्रेझेन्स सुद्धा खूप महत्वाचा असतो. तू जर आईचा हात धरून ठेवलास तर ती लवकर बरी होईल असं नाही का वाटत तुला? बघ बाळा, जर असा हातात हात घेऊन माणूस बरा झाला असता ना, तर मेडिकल फील्डच अस्तित्वात आलं नसतं. लोकांनी असेच हातात हात घेऊन मग कॅन्सर, टायफॉइड, थायरॉइड असे सगळे आजार बरे केले असते. पॉसिबल आहे तुमच्याशी बोलणं. सॉरी सौमित्र, नाही बोलू शकत माझ्या आई बाबांशी.